सातवा प्रश्न. ऑल्दो द मॅनेजर वॉज नॉट गेटिंग द वर्क डन थ्रू सुधीर येस्टरडे ही ट्रायज टू अवॉइड इट. आता या प्रश्नामध्ये दिलेल्या प्रश्नामध्ये ऑल्दोपासून येस्टरडेपर्यंत एक मेन क्लॉज आहे किंवा प्रिन्सिपल क्लॉज म्हणू, आणि ही पासून तर इटपर्यंत ही सेकंड क्लॉज किंवा हिला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणू शकतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वॉज एक भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे, म्हणून हे जे प्रिन्सिपल क्लॉज आहे ते भूतकाळातली क्रिया दर्शविते. आणि जर मेन क्लॉज जर भूतकाळातली क्रिया दर्शवित असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये येणारा जो क्रियापद आहे किंवा क्रियापदाचा रूप आहे तो सुद्धा भूतकाळातला असला पाहिजे. पण या ठिकाणी हा ट्राईज जो क्रियापद आहे ह्या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण वापरतो याला, आणि या ठिकाणी ट्राईज आल्यामुळे एरर या ठिकाणी आहे, ज्या वाक्याच्या या भागामध्ये एरर आहे. म्हणून या ठिकाणी ट्राईज या क्रियापदाला आपण ट्राईड TRIED या क्रियापदाने रिप्लेस करू आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल. ऑल्दो द मॅनेजर वॉज नॉट गेटिंग द वर्क डन थ्रू सुधीर येस्टरडे ही ट्राईड टू अवॉइड इट. या ठिकाणी ट्राईजच्या ऐवजी ट्राईड येईल. त्यानंतर हा जो वाक्य आहे हा 100% शुद्ध वाक्य आहे, एकदम करेक्ट वाक्य आहे. आता शब्दार्थ बघून घेऊ. ऑल्दो या शब्दाला आपण जरी, तरी किंवा यद्यपि किंवा तरीही या उद्देशाने आपण या अर्थी वापरू शकतो. त्यानंतर किनचा अर्थ होतो उत्सुक किंवा उत्साही. थ्रूचा अर्थ होतो द्वारा. ट्रायचा अर्थ होतो प्रयत्न करणे. 5वा अवॉइड म्हणजे टाळणे, आणि येस्टरडे म्हणजे काल किंवा कालच्या दिवशी.